मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेवा ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी दरुषणे नासे व्याधी पीडा ऐसा सवंगडा ज्ञानदेव ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी एका जनार्दनी मापारी नांदतसे अलंकापुरी ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी नमो ज्ञानेश्वरा 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 ते उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी मुक्ताबाई त्रिभुवन पावनी नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रया जननी देवाची जननी देवाची जननी देवाची विभुवेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं तां भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्राधिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या मोक्षमुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेवा ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी अनंत कृपा संपन्न भगवत पूज्यपाद वारकरी संप्रदायाचं शांतीचं वैभव प्रासादिक कृपेने ज्यांचं जीवन युक्त आहे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा फार गोड अभंग संजीवन समाधी सोहळा त्याचं अवचित्य साधून आपल्या कोकण प्रांतातून चालत आलेली सिद्धबेट पायी दिंडी सोहळा आणि या दिंडी सोहळ्यातील आजची अलंकापुरातली द्वादशीची कीर्तन सेवा आज खरं तर माझ्याकडे आली आहे. माझं परमभाग्य आहे. कीर्तन नियोजित खरं म्हणजे माझं नव्हतं, हरिभक्तीपरायण संजय सिंग महाराज राजपूत यांचं होतं. पण बहुतेक माऊलींना वाटलं असावं मागच्या वर्षी माझं होतं म्हणून यावर्षी पुन्हा मला सेवा करण्याचा योग आहे. हरिभक्तीपरायण आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे आदरणीय रामदास महाराज पाटील अर्थात भाई महाराज, हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज पाटील, आदरणीय आपल्या धाकटी पंढरीचे विद्यमान अध्यक्ष हरिभक्तीपरायण तानाजी महाराज, महाराजही उपस्थित आहेत, हरिभक्तीपरायण अनंत महाराज कारले आणि सर्व या वारकरी मंडळींच्या मार्गदर्शनाने प्रेरणेने आपण सर्व देवरूप श्रोतूवर्ग, पुरुष वर्ग, माता माऊल्या, लहान थोर अबालवृद्ध सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये गोड असा हा दिंडी सोहळा या निमित्ताने चालत आलेला आहे. आदरणीय ज्ञानेश्वर महाराज आमचे परमश्री मित्र आणि सर्व ही महाराज मंडळी, गायक वादक असतील, विनेकरी असतील, चोपदार असतील, आपण सगळ्यांनी या पायी दिंडी सोहळ्याचा आनंद घेतलेला आहे. खरं तर दिंडी चालत असताना आळंदीत येईपर्यंत चेहरे काळे पडतात, चेहरे काळवंटात ना, चेहरे काळे पडतात. पण तानाजी बाबा पायी चालत आलेल्या वारकऱ्यांना फायदा असा होतो, बाहेरून चेहरे काळे पडतात पण आतून उजळतात, आतून उजळतात. आणि मला वाटतं परमार्थ हा तसा आपल्याला आतून उजळण्याकरता, आतून चमकण्याकरता. बाहेर आपण किती जरी मेंटेन केलं स्वतःला तरी ते काही फार दीर्घकाळ टिकणारं नाहीये. त्यामुळे फक्त शरीर चांगलं दिसावं, चेहरा चांगला दिसावा याच्यासाठी काही करण्यापेक्षा अंतकरण कसं चांगलं होईल याच्यासाठी काही करावं. आणि ती करण्यासाठी म्हणून आपण ही सिद्धबेट पायी दिंडी सोहळ्यात चालत आलेला आहात. मजल दर मजलचा प्रवास करत करत आपण आळंदीमध्ये आलात. अनुकूल असेल वा प्रतिकूल असेल दोनही परिस्थितीमध्ये वारीचा आनंद घेतला जातो.
आणि वारी म्हणजे व्यवस्था नाही, वारी म्हणजे अवस्था आहे. अवस्थेसाठी वारी केली जाते. तरी सुद्धा आदरणीय आमचे भाई महाराज असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, कार्यकर्ते मंडळी असतील, या सर्वांनी वारकऱ्यांची केवढी मोठी ही व्यवस्था करून ठेवली. आज ही एवढी मोठी इमारत उभी केली आहे तुमच्या सगळ्यांच्या व्यवस्थेसाठी. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची माऊलींनी ही व्यवस्था करून घेतलेली आहे. निमित्त मात्र म्हणून आमची महाराज मंडळी आहेत, पण आपल्याकडून परमार्थ घडावा. तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं ध्येय जर काय असेल तर ते आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, नाम मोक्ष. भगवत प्राप्ती हे आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं साध्य असल्या कारणाने आपण इथं आलेलो आहे. मनुष्य जीवनाचं प्रत्येकाचं ध्येय जर काय असलं पाहिजे तर ते भगवत प्राप्ती असलं पाहिजे. आणि म्हणून या संत महापुरुषांनी आम्हाला तो मोक्ष नेमका कुठे मिळतो, जीवनाचं अतीव सुख जे आहे, जिथं निर्भेळ सुखच मिळतं, त्याची व्यवस्था, त्याचा पत्ता म्हणून संतांनी सांगितलाय. त्या आळंदीत आपण आलेलो आहे. विठ्ठल या निमित्ताने अभंगनाथ महाराजांचा आहे. अभंगनाथांचाच का, कारण मी पैठणचा आहे म्हणून. वारकरी संप्रदायात प्रामुख्याने दोन कालखंड पडतात, एक माऊलींचा आणि दुसरा तुकाराम महाराजांचा. माऊलींचा एक कालखंड आहे, तुकाराम महाराजांचा एक कालखंड आहे. माऊलींचा जो कालखंड आहे, माऊलींच्या काळामध्ये परमार्थ सुरक्षित आहे, कारण राजकीय सत्ता राजारामराय यांची आहे. आणि तुकोबऱ्यांच्या काळात सुद्धा परमार्थ सुरक्षित आहे, कारण राजकीय सत्ता ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. दोनही काळात परमार्थ सुरक्षित होता. पण या दोन संतांच्या मध्ये खूप मोठा खंड पडला आणि त्याच्यात नाथ महाराज अवतीर्ण झाले. पैठण क्षेत्रामध्ये नाथ महाराजांनी परमार्थाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तळागाळातल्या लोकांना परमार्थ भक्ती कळाली पाहिजे म्हणून नाथ महाराज कामाला लागले. अगदी लग्नातला आलेल्या वऱ्हाड्यांना सुद्धा परमार्थ कळायला पाहिजे म्हणून दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदशा निमाली दारिद्र्याची. शेतात बागकाम करणाऱ्या साध्या माळ्याला सुद्धा परमार्थ कळायला पाहिजे म्हणून परिमळ गेली या ओस फुल दिठी आयुष्याच्या शेवटी देह तैसा. अशा सोप्या भाषेतून ज्यांनी आपलं तत्वज्ञान लोकांच्या पुढ्यात आणलं त्यांचं नाव एकनाथ महाराज. विठ्ठल खर तर वारकरी संप्रदायावर नाथ महाराजांचे खूपच उपकार आहेत. इतके उपकार आहेत महाराज नाथ महाराजांचे. नाथ महाराज जर या पृथ्वी तलावर आले नसते तर आज आपल्याला आळंदीत माऊलींची समाधी सापडली नसती. नीट आहे का बरं? इतके उपकार आहेत महाराज नाथ महाराजांचे. 250 वर्षाचा काळ आहे नाथ महाराजांचा आणि माऊलींचा. 12व्या शतकात माऊली आहेत, 15व्या शतकात नाथ महाराज आहेत. आणि नाथ महाराज निद्रिस्त अवस्थेत असताना अचानक स्वप्न दृष्टांत झाला. माऊली स्वप्नामध्ये गेले. श्री ज्ञान देवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी. नाथ महाराजांच्या स्वप्नात माऊलींचा साक्षात्कार झाला आणि सांगितलं, नाथ महाराज आपण त्वरित पैठणून निघा आणि आळंदीला या. का? आळंदीत आपण या, माझ्या कंठाला मुळी लागलेली आहे, मी समाधीत बसलेलो आहे आणि मला माझ्या कंठाला लागलेली मुळी ही मला टोचते आणि ते तुमच्याशिवाय दुसरं कोणीही ती वृक्षाची मुळी काढू शकणार नाही. आणि म्हणून नाथ महाराजांच्या स्वप्नात हा दृष्टांत झाला. अजान वृक्षाची मुळी लागली कंठासी. माऊली नाथ महाराजांना जाऊन सांगतात, अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली आहे. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊन आळंदी स्थळी काढावी. आणि नाथ महाराज जागे झाले आणि बघितलं तर माऊली स्वप्नात आले. साक्षात माऊलींचं स्वप्न मला पडलंय. गिरिजा मातेला सांगितलं, अगं ऐकलं का? काय महाराज? अगं साक्षात आळंदीतून माऊली स्वप्नात आले आणि माऊलींनी सांगितलंय की नाथराया आपण पैठणून आळंदीला या, माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली आहे आणि मला आता त्रास होतोय, ती मुळी मला टोचते, आपण त्वरित माझी व्यवस्था करा. गिरिजा मातेला स्वप्न सांगितलं. गिरिजा माता म्हणाली, महाराज जर माऊली तुमच्या स्वप्नात आले असतील तर तुम्हाला जाणं कर्तव्य तुमचं. प्रपंचात जर पत्नी अनुकूल असेल ना महाराज तर ती तुमच्या परमार्थाला पोषक असते आणि ही मिळायला भाग्य लागतं महाराज. अनुकूलाम विमलाम कुशलाम सुशलाम कुलवाणाम भार्या पुण्येन लभते. मी एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, तिथे एक बाई नवऱ्याला शिव्या देताना मी ऐकलं. मला वाईट वाटलं. मी म्हटलं, काकी अहो पती परमेश्वर आहे,
नवऱ्याला शिव्या देत नसतात. बाई म्हणली, महाराज तुम्ही कीर्तनकार होऊन किती वर्ष झाले सांगा. माय ऐकताय ना तुम्ही? म्हणलं 18-19 वर्ष झाली आई. खरं सांगा म्हणली. महाराज तुकाराम महाराजांची पत्नी तुकाराम महाराजांना शिव्या देत होती का नव्हती? आपली लोक थेट डोकं कुठं लावतील काय सांगता येणार नाही. मी म्हटलं देत होती. खरं सांगा म्हणली. महाराज देत होती का नव्हती? म्हणलं देत होती. पण म्हणलं आई ती जिजाऊ माता होती, ती वेळ पडली तर पांडुरंगाला पण शिव्या द्यायची. महाराज बाकीचं सांगू नका म्हणली. देत होती का नव्हती सांगा. म्हणलं देत होती. अहो म्हणली मग मी याच्याकरता शिव्या देते यांना. शिव्या देऊन 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 हे तुकाराम महाराज झाले पाहिजेत आणि मग मी जिजाऊ होणार आहे. प्रपंचाला पत्नी ही अनुकूल जर असेल तर तुमच्या परमार्थाला गती मिळते. नाथ महाराजांची पत्नी महाराज ती गिरिजामाता. आणि सांगितलं महाराज काही जरी झालं तरी आपल्याला आळंदीला निघालं पाहिजे आणि असं करा मी पण तुमच्या सोबत येते, मलाही सोबत घेऊन चला. आणि मग उद्धव निघालेला आहे, गावबा निघालेला आहे. नाथ महाराज आणि परिवारासहित पैठणहून आळंदीला निघालेत. ही बातमी वाऱ्यासारखी सगळ्या पैठणात कळाली. आणि मग नुसते नाथ महाराज आणि परिवार आता नाही निघाला. सगळ्या पैठणातली लोक म्हणले महाराज आम्हाला पण आळंदीला घेऊन चला. का? अहो या महाराष्ट्रात ही मोगली सत्ता आणि याच्यात भरडलेले आम्ही सगळे लोक, तुमच्याशिवाय आम्हाला दुसरा नाथच नाही, आम्हाला घेऊन चला, आमचा उद्धार करा, आम्हाला पण माऊलींकडे निघायचंय. आणि मग पाहता पाहता भली मोठी दिंडी तयार झाली आणि नाथ महाराज त्या दिंडीला सगळ्यांना घेऊन निघाले. आणि त्या काळामध्ये आता एवढी मोठी दिंडी तयार झाल्यानंतर माऊलींनी नाथ महाराजांनी स्वतःच्या परिवारापुरती शिरा सामुग्री स्वतःच्या सोबत घेतलेली आहे. पण मग आता दिंडीत रूपांतर झाल्यानंतर एवढ्या लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था काय करावी. आणि नाईलाजाने नाथ महाराजांना एका सावकाराकडून कर्ज काढावं लागलं. आणि पुढचा प्रवास सुरू झाला. मजल दर मजल करत दिंडीचा प्रवास सुरू झाला. जसं तुम्ही आलात खोपोलीवरून तसं पैठणहून नाथ महाराज दिंडी घेऊन आले आणि सुंदर असा भजनाचा आनंद लुटत लुटत आळंदीमध्ये दाखल झाले. आणि आळंदीत आल्यानंतर आता माऊलींची समाधी शोधायची का, ज्याच्यासाठी मला स्वप्न साक्षात्कार झालेला आहे, पण माऊली नेमकी कुठे आहेत? कारण महाराष्ट्राचं हे दुर्दैव होतं का त्या काळात आळंदी माऊलींना विसरली होती. विठाल अलंकापुरामध्ये सगळीकडे असं जंगलाचं, सगळीकडे जंगल होतं, सगळीकडे वृक्ष होते, बोरीच्या बाबळीच्या झाडांनी सगळं व्याप्त झालेलं होतं. सगळीकडे माती होती, चिखल होता, गाळ होता. फक्त इंद्रायणी दिसते पण माऊलींची समाधी नेमकी कुठे काही इथे सापडत नाहीये. आणि मग काय करावं? नाथ महाराज इथं अनेक 3-4 दिवस राहतात पण माऊलींची समाधी सापडत नाही. आणि मग पुन्हा नाथ महाराज अधिष्ठान म्हणून नाथ महाराज पुन्हा त्या ठिकाणी बसतात. आणि नाथ महाराजांनी समाधी लावून बसली. आणि पुन्हा 3 दिवसानंतर नाथ महाराजांच्या स्वप्नात माऊली आले. ज्या ठिकाणी नाथ महाराज आळंदीत येऊन बसले होते ना माऊलींचा साक्षात्कार होण्याकरता, आपण मंदिरातून जेव्हा दर्शनाला सुरुवात करतो तर नाथ पार जो आहे पलीकडे उजव्या बाजूने जाताना तिथं नाथ महाराज बसलेले होते. आणि नाथ महाराजांना तिथं पुन्हा माऊलींचा साक्षात्कार झाला. आणि पुन्हा सांगितलं माऊली काळजी करू नका, सिद्धेश्वर मंदिराच्या समोर नंदीच्या उत्तरेच्या दिशेने आपण या आणि तिथे एक विवर आहे, तिथला दगड आपण बाजूला करा आणि आतमध्ये मी आपल्याला सापडेल. नाथ महाराज समाधीतून जागे झाले आणि बरोबर सिद्धेश्वर मंदिराच्या समोरचा नंदी आणि त्याच्या उत्तरेच्या दिशेला एक विवर सापडलं. नाथ महाराजांनी तिथे दगड वगैरे बाजूला केले आणि समाधी आतमध्ये प्रवेश केला तर लख प्रकाश जाणवला. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. परब्रह्म केवळा बोलत असे, परब्रह्म केवळा बोलत असे,
विवरामध्ये आतमध्ये नाथ महाराज गेले आणि लख प्रकाश पडला. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. लख प्रकाश नाथ महाराजांना जाणवला आणि नाथ महाराजांनी बघितलं तर साक्षात माऊली होते. काय होते महाराज? माऊली उगवला खांब कर्दळीचा गाभा. इतके सुकुमार ज्ञानोबा त्या समाधीत कीर्तन करत बसले होते. ज्ञानदेवी घेतले दान हृदयी धरोनिया ध्यान. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. आजही ज्ञानोबा समाधीत कीर्तन करतात बरं. कोकणातल्या मायव लक्षात ठेवा, आजही माऊली समाधीत कीर्तन करतात. त्यामुळे आळंदीत आल्यानंतर आपण माऊलींना जे आवडतं तेच करावं, जे आपण आता करतोय. विठाल त्यामुळे तुम्हाला पण सगळ्यांना विनंती, आळंदीत आल्यानंतर आपण कीर्तनाचा भजनाचा आनंद घ्या. लोक इथं आल्यावर पण गोंगड्यान बांगड्या. आळंदी आहे, माऊलींना काय आवडतंय ते बघा. आणि म्हणून आळंदीत आल्यानंतर माऊलींना कीर्तन आवडतं. नाथ महाराजांनी पाहिलं माऊली समाधीत कीर्तन करत बसले आणि नाथ महाराजांनी माऊलींना नमस्कार केला. माऊलींचं दर्शन घेतलं आणि नाथ महाराजांच्या डोक्यावरून माऊलींनी हात फिरवला. आपली भक्ती अशी असावी, आपला परमार्थ असा असावा का संतांनी आपल्या डोक्यावरून असा हात फिरवावा. आपला परमार्थ असा नसावा की संत आपल्याकडे पाहून हसतील. मजते हसतील संत जेही देखिले ती कृपावंत. असा परमार्थ नसावा. असा असावा का संतांना वाटलं पाहिजे काय परमार्थ करतोय, काय दिंडीत भजन चाललंय, काय माझ्यासाठी ही लोक दिंडीत येतात, नाचतात, खेळतात, बागडतात. कोण अन्नदानासाठी पंक्ती काय देतोय, कोण ही धर्मशाळा उभी करण्यासाठी मदत काय करतोय. हे संतांना आवडणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून आपण त्यांच्यासाठी काहीतरी करूया. माझी तर आता इथं बसल्या सगळ्या लोकांना विनंती, त्यातली त्यात ह्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींना 12 महिन्याचे तुमचे जे हप्ते पडणार आहेत ना, त्याच्यातला एक एक हप्ता धर्मशाळेसाठी पुढच्या वर्षी काढून ठेवा. भाई महाराज बरोबर आहे ना? बरोबर आहे. हा, हे केलं पाहिजे महाराज, हे आपल्या जबाबदाऱ्या आहेत. कारण हे सगळं तुमच्यासाठी उभा होत आहे. आणि जर का तुम्ही वर्षातला एक हप्ता जर माऊलींसाठी काढला नाही, देऊ का श्राप देऊ? काही नाही, श्राप असा आहे तुमची ती योजनाच बंद होईल. विठाला माऊलींनी असा डोक्यावरून हात फिरवला. नाथराया, माझ्या कंठाला मुळी लागलीये आणि ती मला काढता येत नाही असं अजिबात नाहीये. मी तुम्हाला बोलवण्याचं प्रयोजन काही वेगळं आहे. नाथ महाराज माऊलींकडे पाहतात. माऊली का बोलवलं? माझ्या कंठाला मुळी लागली मला काढता येत नाही असं थोडंच आहे. माऊली म्हणजे काय करू शकत नाहीत महाराज. कंठाला साधी मुळी लागलेली मला काढता येत नाही असं नाही, पण जबाबदारी तुमच्यावर द्यायची आहे. जी ज्ञानेश्वरी मी विश्वाकरता, विश्व कल्याणाकरता तयार केली आहे, त्या ज्ञानेश्वरीत एक प्रकारची अशुद्धी लोकांनी केलेली आहे. त्या काळामध्ये काही कुठली प्रिंटिंग प्रेस वगैरे नसायचं. आणि मग ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचता वाचता काही लोक अनेक स्वतःच्याच ओव्या त्याच्यात घालायला लागले, स्वतःचेच काही शब्द त्याच्यात टाकायला लागले आणि ज्ञानेश्वरीचा दुरुपयोग लोक करताना दिसले. हा एक प्रकारचा संकर जणू त्या काळात चाललेला होता. आणि हे माऊलींना वाईट वाटलं. ज्यांच्या उद्धारासाठी ही ज्ञानेश्वरी आपण तयार केली, त्या ज्ञानेश्वरीचा दुरुपयोग लोकांनी करता कामा नये. नाथराया, याच्यासाठी मी तुम्हाला बोलावलंय का ही ज्ञानेश्वरी आता तुम्ही शुद्ध करून जगापर्यंत पोहोचवा, आणि याच्यासाठी मी तुम्हाला बोलवलंय. नाथ महाराजांनी माऊलींना नमस्कार केला आणि सांगितलं, माऊली, अनेक जन्माचं माझं पुण्य फळाला आलं आणि आज मला साक्षात तुम्ही ही परमार्थाची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली. मी स्वतःला भाग्यवान समजतो. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव, ज्ञानदेव, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळली, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळली, श्री गुरु भेटले ज्ञानदेव.
साक्षात समाधीतल्या माऊलींना दर्शनासाठी म्हणून आज खरं तर मला उपलब्ध होता आलं. दंडवत घातला माऊलींच्या समोर आणि सांगितलं, माऊली आपण दिलेलं हे काम मी नक्की करेन. आणि समाधी विवरातून नाथ महाराज बाहेर आले आणि हे ज्ञानेश्वरीचं काम आता नाथ महाराजांवर माऊलींनी दिलं. बराचसा काळ नाथ महाराजांचा ते करण्यात गेलं. ज्ञानेश्वरीला शुद्ध करण्याकरता नाथ महाराजांचा पुष्कळ वेळ आळंदीत गेला. आणि एवढा वेळ नाथ महाराज आळंदीत थांबले. पैठणहून येताना ज्या सावकाराकडून कर्ज घेऊन आले होते ना, तो सावकार पैशाची वाट बघायला लागला. सावकार पैशाची वाट बघायला लागला. नाथ महाराज माऊलींचं काम करायला बसले आणि ही काळजी पडली विटेवरच्या मालकाला. एकोबाचे ऋण फेडी ऋषी केशी, एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, एकोबाचे ऋण फेडी ऋषी केशी, एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी. अंब ऋषीचे सोशी गर्भवास, अंबऋषीचे जोशी गर्भवास, अंबऋषीचे जोशी गर्भवास. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी. आपण रोज काकड्यात म्हणत आलाय ना, अंब ऋषीचे सोशी. एकोबा म्हणजे एकनाथ महाराज. आणि त्या एकनाथ महाराजांचं जे ऋण होतं ते स्वतः पांडुरंगाने फेडलं. नाथ महाराज आळंदीतच होते. सुंदर अशी ज्ञानेश्वरी शुद्ध तयार करण्यात आली आणि मग नाथ महाराजांनी ती समाजाकरिता म्हणून दिली. पण जाताना नाथ महाराजांनी सांगितलं की आता इथून पुढच्या काळात ज्ञानेश्वरीतल्या एका शब्दात सुद्धा कोणीही बदल करता कामा नये. ही जबाबदारी नाथ महाराजांनी देऊन गेलीत आपल्याला. आणि म्हणून सुंदर अशा पद्धती. आणि जर कुणी आता ज्ञानेश्वरीत बदल करायला जाईल तेने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेली. नाथ महाराज सांगून गेले. आपण शेवटच्या 5 ओव्या बघा. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. आणि नाथ महाराजांनी सुंदर अशी ज्ञानेश्वरी लोकांकरता दिली. नाथ महाराजांचा दौरा आळंदीतून पैठणला गेला. पैठणात गेल्यानंतर आता मात्र नाथ महाराज उठल्यानंतर, झोपल्यानंतर, बसल्यानंतर, जेवताना फक्त नाथ महाराजांच्या मुखात माऊली 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 माऊली. जे नाथ महाराज आतापर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंगाचं भजन करायचे, ते नाथ महाराज आळंदीतून पैठणला गेल्यानंतर आता पांडुरंगाला विसरले. आता विठ्ठलाला पूर्णपणे विसरले. आता भजन सुरू झालं फक्त माऊली माऊली माऊली. जे नाथ महाराज अनेक संस्कृत प्रचूर असलेल्या ग्रंथाला, विद्वत्ता प्रचूर असलेल्या ग्रंथाची निरूपण करायची. हस्तामलक असेल, आनंद लहरी असेल, अनेक ग्रंथाचं नाथ महाराज निरूपण करायचे. आळंदीतून गेल्यानंतर आता कोणत्याच ग्रंथाला हात नाही लावला, फक्त ज्ञानेश्वरी फक्त ज्ञानेश्वरी. आणि काय प्रेम नाथ महाराजांना लागलं माऊलींचं. आता फक्त माऊली 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 करणारे नाथ महाराज लोकांनी बघितलं. काही लोक जवळ आले, म्हणले महाराज आतापर्यंत तुम्ही रामकृष्ण हरी म्हणायचे, पांडुरंगाचं भजन करायचे, आता काय वेळ लागलाय तुम्हाला, फक्त माऊलीचंच भजन चाललंय, नेमकं काय झालंय तुम्हाला. नाथ महाराज म्हणले, अहो मी आळंदीला गेलो होतो आणि आळंदीत गेलो, माऊलींनी साक्षात्कार केला आणि साक्षात माऊलींची संजीवन समाधी मी बघितली. आणि माऊलींची संजीवन समाधी बघितल्यानंतर आता मात्र मला कळालं का माऊली शिवाय या जगात दुसरं काही नाही. लोक म्हणले, महाराज नेमकं असं काय जाणवलं तुम्हाला माऊलींच्या समाधीत. नाथ महाराज म्हणले, तुम्हाला बघायचंय का, तुम्ही पण जा आळंदीला. माझे माऊली साक्षात मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी देतात पहिल्या चरणात. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी, 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 मोक्ष मुक्ती
चरणात. नाथ महाराज लोकांना सांगतात, अहो आळंदीतल्या माऊलींच्या समाधीला मी दर्शन करून आलो. माझ्या माऊलींच्या समाधीचं काय वर्णन करावं. साक्षात मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी देणारी माझ्या माऊलींची समाधी आहे. जगाला जी अपेक्षा आहे त्या लोकांना ते देणारी माझ्या माऊलींची समाधी आहे. आपण आळंदीत जा, आपण आळंदीत माझ्या माऊलींची समाधी बघा, काय देतात माझे ज्ञानोबा आहे. एरवी तुम्हाला जर मोक्ष पाहिजे असेल तर तुम्हाला सांगितलं जातं काशीला जा. पण काशीला जाऊन मोक्ष मिळतो हे बरोबर आहे, पण काशीला जिवंतपणी मोक्ष नाही मिळत. काशीला जाऊन मरावं लागतं तेव्हा मोक्ष मिळतो. मोक्ष देऊन उदार काशी होय कीर, परिवेचने लागे शरीर ते गावी. काशीला मरावं लागतं तेव्हा मोक्ष मिळतो. आळंदीत येऊन मरावं नाही लागत. आळंदीत तुम्ही आलात तरी मोक्ष आहे. खोली पारुणी नुजे वरी भक्तीनं मुडीजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. आळंदीत आपण या भूमीला वंदन करा, माऊलींच्या समाधीला पहा. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी. मोक्ष आणि मुक्ती तसे समानार्थी शब्द आहेत, पण ज्या अर्थी नाथ महाराजांनी त्याला दोन पद्धतीने वापरले त्या अर्थी आपल्याला त्याचा दोन पद्धतीने विचार करता येतो. पहिला मोक्ष म्हणजे निर्भेळ सुख, आणि जसं विदेह मुक्ती आणि जीवन मुक्ती म्हटलं जातं, आहे तोपर्यंतच मुक्ती, याला जीवन मुक्ती म्हणा. आणि शरीर पडल्यानंतर जी मुक्ती असते तिला विदेही मुक्ती म्हणा. या दोनही मुक्ती आम्हाला माऊलींच्या समाधी दर्शनाने प्राप्त होऊ शकतात. म्हणून मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी. रिद्धी म्हणजे भरभराटी, उत्कर्ष. ज्याला असं वाटत असेल माझा प्रपंच फार चांगला उत्कर्ष व्हावा, माऊलींकडे या. माऊलींकडे जे जे कुणी आले माऊलींनी त्याला उत्कर्ष भरभराटी दिली महाराज. फक्त कीर्तनकार वारकरी माऊलींच्या नावावर जगतो, बरोबर ना. आपण सगळे फक्त ज्ञानोबा तुकाराम म्हणतो. माऊलींच्या तुकोबाऱ्यांच्या नावाने केवढा उत्कर्ष महाराज. आज वारकऱ्यांची व्यवस्था बघा ना तुम्ही. जुन्या काळामध्ये काही व्यवस्था नसायची, आज केवढ्या व्यवस्था आहेत महाराज. ज्ञानोबा तुकाराम खायला गुलाबजाम, म्हणजे प्रगतीच ना महाराज. काय देऊ शकतात माऊली. आज कीर्तनकार फक्त माऊली तुकोबाऱ्यांचं चिंतन करतो, कीर्तनकाराचा पत्रिकेत फोटो येतो. कीर्तनकाराला लोक पॉकेट देऊन वाट लावतात, बरोबर ना. भरभराटीच ना महाराज कीर्तनकाराची, वारकऱ्याची. म्हणजे भौतिक दृष्ट्या का होईना पण माऊली वाया जाऊ देणार. माऊली देतात महाराज, रिद्धी देतात. उत्कर्ष माऊलींनी दिलेलाच आहे. फक्त याच्या बदल्यात एकच करायचंय, माऊली आपल्याला काहीही देऊ शकतात, फक्त माऊलींना दाग लागेल असं आपण वागू नये. नाहीतर माऊली काय देतात महाराज. अरे गरीब घरातली लेकरं आळंदीत आली, मधुकरी मागून शिकून खाल्लं त्यांनी, आणि आज माऊलींच्या समाधीतला कृपाशीर्वाद त्यांना मिळाला. आज माझ्यासारखे हजारो कीर्तनकार तयार झाले. महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आज माऊलींच्या फक्त कृपेने तयार झालेले. ही माऊलींची भौतिक दिलेली व्यवस्थाच आहे ना महाराज. रिद्धी माऊली देतात, सिद्धी अनिमा महिमा लघिमा गरिमा ईशित्व वशित्व प्राप्तीन प्राकाम्य, अष्टमहासिद्धी सांगितलेल्या आहे. आणि या तर माऊलीच्या जवळच आहेत महाराज. बघा ना, आपण माऊली आणि नामदेव महाराज जेव्हा तीर्थयात्रेला गेले, तहान लागली तेव्हा विहिरीच्या खोलवर पाणी होतं. माऊलीने असं छोटंसं एका पक्षाचं रूप धारण केलं आणि आतमध्ये जाऊन पाणी पिऊन आले. सिद्धी प्रकार हा माऊलींकडे आहेच ना महाराज. मेलेल्या प्रेताला जिवंत करणं ही माऊलींकडची सिद्धीच नाही काय. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरी लिहितात, पण मृत अवस्थेत होते, नंतर जिवंत केलं, नंतर ज्ञानेश्वरी केली. स्त्रीचा तो केला पुरुष उभा. माऊलींची ही सिद्धीच आहे ना महाराज. म्हणून हे सगळं माऊलींकडे महाराज. म्हणून तुम्ही कोणी या, कसे या, जसे असाल तसे या, पण माझ्या माऊलींचा असा कृपाळू स्वभाव आहे महाराज. माऊलींचा स्वभाव कृपाळू आहे, सगळं देऊन टाकतात. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञान देवा. म्हणून माझ्या माऊलींच्या समाधीला पहा. माझे माऊली काही देऊ शकतील आपल्याला. म्हणून तर भौतिक सुखाकरताच आला होता ना तो एक धरणेकरी माऊलींकडे. माऊली मला आपल्याकडून सोनं नाणं पाहिजे, संपत्ती पाहिजे. आणि मग माऊलींनी त्याला सांगितलं होतं की तू तुकाराम महाराजांकडे जा वगैरे. माऊली देतात, भौतिक ऐश्वर्य माऊली देतात, ऐहिक आणि पारलौकिक सुख सुद्धा माऊली आम्हाला देतात. म्हणून पाहता समाधी ज्ञान देवा. माऊली खूप काही देतात. समाधी पाहिल्यानंतर मनुष्य जीवनाचं केवढं मोठं वैभव तयार होतं महाराज. जुन्नर तालुक्यामध्ये मारुतीबुवा ठोंबरे नावाचे एक सद्ग्रस्त होते. तसं त्यांचा पूर्व इतिहास तसा
थोडा कटू आहे, वाखणण्याजोगा नाही आहे. ते थोडेसे चुकीच्या मार्गाने चाललेले होते आणि एक असा विकृत स्वभाव असलेला हा माणूस आळंदीमध्ये आले. प्रत्येक वाईट माणसात एक चांगला गुण असतो बरं. प्रत्येक वाईट माणसात एखादा का होण्याचा चांगला गुण असतो. तसे त्या मारुतीबाबांचे सगळे गुण वाईट होते, पण हे गुण चांगला होता का ते दरवर्षी आळंदीत यायचे. आणि आळंदीत आले, इंद्रायणीचं स्नान केलं आणि सद्गुरू जोग महाराज दिसले. आणि जोग महाराजांचं दर्शन घेतलं. जोग महाराजांनी त्यांना पाहिलं आणि म्हणले, बुवा माऊलींच्या समाधीला बघून या. आता माझ्यासारखा पापी माणूस आणि मला कुणीतरी बुवा म्हणतंय, वारकरी म्हणतंय, आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. बरं, ज्यांनी म्हटले ते कुणी सामान्य नाहीत ना, ते सद्गुरू जोग महाराज आहेत. आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आळंदीत माऊलींच्या समाधीला पाहण्याकरता गेले. समाधीवर दंडवत घातला आणि काय त्या समाधीतून असा कृपेचा वर्षाव झाला. महाराज त्यांच्यावर बाहेर आले. जोग महाराजांच्या चरणावर दंडवत घातला आणि सांगितलं, महाराज आजपासून मी जे जे काही पाप केलेली आहेत, जे जे काही मी वाईट वागलेलो आहे, ते आता सगळं गंगेला मिळालं. इथून पुढे आता मला आपल्या कृपेने माझं जीवन उद्धारक झालं पाहिजे. जोग महाराजांनी सांगितलं, काळजी करू नका, आपलं जीवन फार सुंदर होणार आहे. आणि त्याच मारुतीबुवा ठोंबरेंनी, ज्यांनी आतापर्यंत जीवनात पापच पाप केली होती, त्यांनी फक्त माऊलींची समाधी बघितली आणि जोग महाराजांनी त्यांच्याकडे प्रेमाने पाहिलं. आणि त्या मारुतीबुवांनी जोग महाराजांना सांगितलं, महाराज आता आपल्याला नुसतं एकट्याला परमार्थ नाही करायचा, आपल्याला वारकरी शिक्षण संस्था तयार करायची. आणि जोग महाराजांची वारकरी संस्था तयार करण्याकरता या मारुतीबुवा ठोंबरेंचा मोठा हात आहे. विठ्ठल तमाशा करणारा माणूस, पापी माणूस, विकृत माणूस, पण माऊलींच्या समाधीला गेला आणि समाधीला नमस्कार करून आला. आज संस्थेमध्ये जर आपण गेला, जुन्या संस्थेमध्ये, तर त्यांचा फोटो आपल्याला बघायला मिळतो. काय देतात महाराज माऊली, काय ते वेगळे. मारुतीबुवा ठोंबरे जुन्नर तालुक्यातले. मारुती महाराज गुरव हे तर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक होते. आणि म्हणून एवढी कृपा या संत महापुरुषांनी आपल्यावर केली आहे. पाहता समाधी ज्ञानदेवा, म्हणून माऊलींच्या समाधीला पहा. आता पाहणं फक्त दोन प्रकारचं आहे. या डोळ्यांनी पाहणं वेगळं आणि आतल्या ज्ञान चक्षुने पाहणं वेगळं. विठ्ठल आणि म्हणून माझ्या माऊलींची समाधी आपण पाहूया. नाथ महाराज लोकांना सांगू लागले. लोकांनी विचारलं, नाथ महाराज तुम्ही माऊलींचं एवढं सगळं कौतुक सांगता, आम्हाला बरोबर आहे, पण मग असं तुम्ही सांगता का अजून कोणी सांगितलंय? माऊली म्हणली, मी नाही सांगत, ज्याने विश्व निर्माण केलंय माझा देव सांगतो नामदेव यांना दुसऱ्या चरणात. सांगे देवा आईचा लाभ सांगे देवा, आईचा लाभ सांगे देवा, आईचा लाभ सांगे देवा, आईचा लाभ सांगे
माऊली समाधीतून एवढा कृपा वर्षाव करतात. कोण सांगतं नाथ महाराज असं? ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी, असं देव सांगतो नामदेवांना. आणि नामदेव महाराज प्रेमाने ऐकतात. काय खरं म्हणजे माऊलींच्या बाबतीत देव अगदी एवढा व्याकुळ होऊन सांगतो, नामा काय तुला मी माझ्या माऊलींबद्दल सांगू. माऊलींबद्दल सांगताना, संतांबद्दल सांगताना देवाला फार प्रेम आहे महाराज. एरवी संत देवाबद्दल सांगत असतात, पण देव सुद्धा संतांबद्दल सांगत असतो. ऐसा लाभ सांगे देव, देव सांगतो. माऊलींच्या समाधी दर्शनाने असा लाभ होतो का? मोक्ष, मुक्ती, रिद्धी, सिद्धी मिळतात. नामा हे सगळं माझ्या माऊलींच्या समाधीच्या कृपा वर्षावाने मिळणार आहे. ऐके नामदेव आवडी. थोडासा इतिहास सांगून जातो. माऊलींबद्दल देवाला इतकं का प्रेम वाटतं? माऊली माऊलीच आहेत महाराज. आपेगाव नावाचं गाव आहे पैठणच्या जवळ आमच्याकडे. तुम्ही कधी आला असाल, त्या आपेगावला माऊलींचे पूर्वज होऊन गेले. धन्य त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी, धन्य त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी, दयाची समाधी आपे गावी, दयाची समाधी आपे गावी, दयाची समाधी आपे गावी. धन्य त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी, जयाची समाधी आपेगावी. आपेगावला त्र्यंबक पंतांची समाधी आहे. जावळे आडनाव आहे. माऊलींचं आडनाव जावळे. बरं, कुलकर्णी हे त्यांचं पद आहे. आत्ताच्या भाषेत तलाठीपणा जो होता ना, तो माऊलींकडे असायचा, माऊलींच्या परंपरेकडे असायचा. जावळे हे माऊलींचं आडनाव आहे. आणि त्या त्र्यंबक पंतांचे पुढे गोविंद पंत, आणि गोविंद पंतांचे चिरंजीव विठ्ठल पंत. लहानपणापासून, बालपणापासून भगवत चिंतनाची गोडी लागली. षडांग वेदाध्ययन पूर्ण झालं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. शंकराचार्यांच्या नंतर वयाच्या 8व्या वर्षी वेदाध्ययन सगळ्यात महान जर कुणी केलं असेल तर त्यांचं नाव विठ्ठल पंत आहे. विठ्ठल. आणि विठ्ठल पंतांना लहानपणापासून भगवत चिंतनाची गुढी असल्या कारणाने वेदाध्ययन वगैरे सगळं झालं आणि तीर्थयात्रा करण्याकरता म्हणून निघाले. तीर्थयात्रा करत 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 अलंकापूरमध्ये आले. अलंकापूर असं हे पहिलं नाव आहे. अलम करोती पूर्ण करोती इति अलंकापुरी. जिथं माणूस पूर्ण केला जातो त्याला अलंकापुरी म्हणतात. एरवीकडे सगळीकडे अपूर्णताच आहे, आळंदीत पूर्णता आहे. आणि अशा अलंकापूरमध्ये आले. इंद्राणीचं स्नान केलं आणि सिद्धेश्वर मंदिरात जाऊन बसलेले आहेत विठ्ठल पंत. आणि तेव्हा सिद्धोपंत नावाचे प्रतिष्ठित त्या काळातले समोर आले. त्यांनी बघितलं तरुण वयातला यती आहे, कुरुळे केस आहेत, सूर्यासारखं तेच त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय. जावं आणि विचारपूस करावं म्हणून सिद्धोपंत पुढे आले आणि विचारलं, महाराज कोण आहात आपण? काय नाव आपलं? कुठून आलात आणि चाललात कुठे? कोण तुझा ग्राम आले ती कोठून, काय तुमचे नाव गमन कोठे? महाराज काय नाव आहे आपलं? कुठून आलात आणि चाललात कुठे? आपला परिचय. तेव्हा विठ्ठल पंतांनी सांगितलं, मी विठ्ठल पंत कुलकर्णी, मी आपेगावचा आहे. गोविंद पंतांचा मुलगा, त्र्यंबक पंतांचा नातू आहे. तीर्थयात्रा करण्याकरता म्हणून निघालोय. अलंकापूरमध्ये माझा मुक्काम पडलाय. महाराज आपण माझ्याकडे प्रसादासाठी याल? अवश्य, का नाही येणार. भोजनासाठी म्हणून विठ्ठल पंत सिद्धोपंतांच्या घरी गेले. सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे, सडा समार्जन केला आणि प्रसादासाठी म्हणून विठ्ठल पंत बसलेले आहेत. तेव्हा सिद्धोपंतांची कन्या रुक्मिणी नावाची स्वयंपाक वाढण्यासाठी म्हणून विठ्ठल पंतांच्या समोर आली. बसल्या बसल्या सिद्धोपंतांनी बघितलं की जर माझी मुलगी या महाराजांना जर दिली तर किती छान जोडा जमेल ना. आणि मनात बापाची अशी ही अवस्था चाललेली असताना गप्प बसले. जोडा फार सुंदर दिसणार आहे असं मनात चाललं होतं, पण गप्प बसले. रात्री झोपलेले असताना सिद्धोपंत त्यांच्या स्वप्नदृष्टांत झाला पांडुरंगाचा. आणि स्वप्नदृष्टांत झाला, सिद्धोपंत तुमच्या मनात जो विचार आला होता तो अगदी बरोबर आहे. ही जोडी सामान्य नाहीये. यांच्या पोटी साक्षात भक्ती, ज्ञान, वैराग्य अवतीर्ण होणार आहे आणि जगत उद्धाराचा विचार हा त्यांच्याकडून होणार आहे. आणि म्हणून आपण अवश्य त्यांचा विवाह लावून द्या आणि ही माझीच कृपा समजा. सिद्धोपंतांनी आपल्या मनातला सगळा विचार सकाळच्या वेळेला बोलून दाखवला. पण विठ्ठल पंतांनी काही मान्य केलं नाही. विठ्ठल पंतांनी सांगितलं, महाराज पण मला काय असं स्वप्न दृष्टांत झालेलं नाही.
सिद्धोपंतांनी सांगितलं, महाराज आजच्या दिवशी आपण इथंच मुक्काम करा, जर तुम्हाला स्वप्न दृष्टांत झाला तर मग बघू. विठ्ठलपंत मुक्कामा करता थांबले आणि पुन्हा रात्री विठोबा पांडुरंग परमात्मा स्वप्नात आला आणि विठ्ठलपंतांना सांगितलं, विठ्ठला, अरे साक्षात ती रुक्मिणी आहे आणि तिच्यासोबत तुझा विवाह झाला पाहिजे. भक्ती ज्ञान वैराग्य तुमच्या पोटी येणार आहे आणि जगत उद्धारा करता निर्माण होणारी मुलं ही साक्षात तुमच्या पोटी येणार आहेत. आपण विवाह करा, ही माझी आज्ञा आहे. आणि मग विठ्ठलपंतांना सुद्धा पांडुरंगाचा हा स्वप्न दृष्टांत मान्य झाला आणि मग ब्राह्मण मंडळी बोलून त्या ठिकाणी सगळं विधिवत धर्मयुक्त पद्धतीने विवाह संपन्न झाला. रजिस्टर पद्धतीने नाही. विठ्ठल अगदी मुहूर्त बघितला गेला, तिथी बघितली गेली आणि धर्मयुक्त पद्धतीने रुक्मिणी मातेचा विठ्ठलपंतांचा विवाह संपन्न झाला. आणि लग्न झाल्यानंतर विठ्ठलपंतांनी सांगितलं सिद्धोपंतांना की मला आता माझ्या कुळदेवतेला गेलं पाहिजे. चालेल महाराज, कोणती कुळदेवता आहे तुमची? ते अमुचे कुळदैवत पांडुरंग. पांडुरंग ते अमुचे कुळदैवत पांडुरंग. ते आमचे कुलदैवत पांडुरंग. पांडुरंग ते आमचे कुलदैवत पांडुरंग. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात. ते आमचे कुळदैवत पांडुरंग, आमचं कुळदैवत पांडुरंग आहे. आणि मग निघाली सगळी मंडळी. सिद्धोपंत आणि सगळा परिवार घेऊन रुक्मिणी मातेसहित विठ्ठलपंत पंढरपूरला आले. पंढरपुरात आल्यानंतर त्या पंढरीचं काय वर्णन करावं? मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकासी. असं सुंदर पंढरपूर पाहिलं. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाला नमस्कार केला, महाद्वारात आले. शरदचंद्र बिंबाननं चारुहासं लसत कुंडलाक्रांत गंडस्थलांगम जपाराग बिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयम. सुंदर असा पांडुरंग परमात्मा बघितला, सगळ्यांनी नमस्कार केला आणि विठ्ठलपंतांनी सांगितलं, पांडुरंगा तुझी इच्छा आहे म्हणून माझा विवाह संपन्न झाला. काय जे असेल ते सगळं तुझ्यावर सोपून मी जातोय. आणि पुन्हा अलंकापूरला आले आणि अलंकापुरात येऊन पुन्हा सगळ्या परिवाराला घेऊन आपेगावला जाऊन पोहोचले. आपेगावला गेल्यानंतर गोविंद पंत आणि मीराबाई यांनी बघितलं, माझ्या मुलाचा विवाह संपन्न झाला. दोघेही म्हातारे झाले होते. म्हणले बरं झालं, मुलगा सुंदर अशी पत्नी त्याची घेऊन आलेला आहे. सिद्धोपंतांनी सगळा घडलेला प्रकार सांगितला. दोघांनाही आनंद झाला. पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता. म्हातारे झालेले आईबाप होते आणि देहावसान झालं. आई वडील गेल्यानंतर मात्र कर्मेना. आई वडील संसारातून गेल्यानंतर मग मात्र विठ्ठलपंत उदास झाले. कडकडीत वैराग्य होतं. आणि मग काय करावं? सिद्धोपंतांनी सांगितलं, आपण आळंदीला येऊन राहा. आळंदीमध्ये आले, आळंदीत राहिले. काही काळ आळंदीत गेला. बऱ्याच काळानंतर कळालं की एवढा काळ माझा प्रपंचात जाऊन सुद्धा संतती होत नाहीये. आणि मग काय करावं? रुक्मिणी मातेला रोज विठ्ठलपंत म्हणायचे, रुक्मिणी मला असं वाटतं संन्यास घ्यावा, मला वाटतं मी संन्यास घ्यावा. खूप काळ गेला संसारात. आपण काय फक्त संसार करण्याकरता आलेलो थोडेच आहे. आपल्या जीवनाचं ध्येय वेगळं. रुक्मिणी मला संन्यास घ्यायची इच्छा आहे. रुक्मिणी मातेला ते वाईट वाटायचं. ती आपल्या वडिलांना सांगायची, अहो विठ्ठलपंत म्हणतात मला संन्यास घ्यायचा आहे. त्यांना सांग रुक्मिणी, संतती वाचूनी न घ्यावा संन्यास, ऐसे म्हणे त्यास सांगितले. संततीशिवाय संन्यास घेत नसतात. पण विठ्ठलपंतांना काही ते मान्य होईना. खूप काळ गेला. उदास झालेले विठ्ठलपंत आणि एके दिवशी रागावलेल्या रुक्मिणी माते म्हणाल्या, महाराज तुम्हाला घ्यायचा संन्यास तर घ्या एकदाचा. आणि तेवढंच मान्य केलं आणि विठ्ठलपंत संन्यास घेण्याकरता गेले. काशी क्षेत्रामध्ये जाऊन संन्यास घेतलेला आहे. रामानंद स्वामींकडे संन्यास घेतला. नावगाव वगैरे सगळं विचारलं. सांगितलं माझं नाव विठ्ठलपंत आहे, मला कुणी नाही, माझा परिवार कुणी नाही वगैरे असं थोडंसं सांगितलं. आणि चैतन्य नावाने तिथं राहू लागले. काशीहून रामानंद स्वामी आळंदीमध्ये आले. आणि आळंदीत आल्यानंतर रुक्मिणी माता साधना करत बसली होती. इंद्राणीचं स्नान करावं. अश्वत्थाखाली प्रदक्षिणा सुरू झाल्या. जणू त्या पिंपळानेच रामानंद स्वामींना आळंदीमध्ये बोलावलंय. आणि इथं आले. दर्शन घेण्याकरता म्हणून रुक्मिणी माता गेली, नमस्कार केला आणि आशीर्वाद दिला.
पुत्रवती भव. रुक्मिणी माता हसली. भ्रतारे जाऊनी घेतला संन्यास, स्वामीच्या वचनास न लगे बोल. माऊली काय हसली? कशासाठी हसतेस बाई? आजपर्यंत मी दिलेल्या आशीर्वादाला कुणी हसलं नाही, मग तू का हसतेस? सांगितलं महाराज, तुम्ही मला पुत्रवती भव आशीर्वाद दिला, माझ्या पतीने संन्यास घेतलेला आहे आणि मग तुम्ही तर मला आशीर्वाद दिलाय. तुझ्या पतीने संन्यास घेतलाय? हो. काय नाव आहे? विठ्ठल पंत. आणि हे सगळं त्यांच्या लक्षात आलं आणि मग सगळ्या परिवाराला घेऊन रामानंद स्वामी काशीला गेले. आणि काशीत गेल्यानंतर चैतन्याला हाक मारली. विठ्ठल पंतांनी बघितलं का रुक्मिणी आली. अक्षरशः डोळे खाली केले महाराज. एवढं कडकडीत वैराग्य होतं. मनात विचार आला की कशाला ही भानगड माझ्या मागे आली असेल परत. ज्याचा मी त्याग केलाय तेच मला पुन्हा पुन्हा काय येतंय, वाईट वाटलं. आणि मग विचारलं गुरुजींनी, विठ्ठल चैतन्य खोटं बोललास माझ्याशी? हो म्हणले गुरुजी, मला क्षमा करा. जा, आता माझा आदेश आहे, आता पुन्हा संसार स्वीकार. गुरुच्या आज्ञेने पुन्हा संसार सुरू झाला. आळंदीमध्ये आल्यानंतर काय काय बोलली महाराज लोक. लक्षात ठेवा, आज आपण आळंदीत येतो, माऊलींना एवढं सगळं पाहतो, हे सगळं वैभव भोगतो, पण याच्यासाठी माऊलींनी फार मोठा त्याग केलाय हो. हा वारकरी संप्रदाय उभा राहण्यासाठी साक्षात माऊलींच्या माता पित्यांना देहांत प्रायश्चित्त स्वीकारावं लागलं. वाळीत टाकलं लोकांनी, सिद्धबेटात राहिले. माझ्या मुलांच्या मौजी व्हाव्यात, मौजी बंधन व्हावं यासाठी लोकांना विनंती केली. सांगितलं तुम्हाला प्रायश्चित्त एकच आहे, देहांत प्रायश्चित्त. स्वीकारलं. सांगितलं उद्याचा उगवलेला सूर्य मी माझ्या डोळ्यांनी पाहणार नाही. आळंदीत इंद्रायणीचं स्नान केलं. सांगितलं माते उद्या मी नाही राहणार, उद्या मला तुझ्या स्नान करण्याचा योग नाही येणार. सिद्धेश्वराच्या समोर आले आणि सांगितलं भगवंता, आता जे जे काही होणार आहे, आता ती सगळी काळजी मी आता तुझ्यावर सोपून जातोय. आता हा सगळा कारभार मी जणू तुझ्याकडे सोपवतोय. असं म्हणून विठ्ठलपंत रुक्मिणी मातेकडे आले आणि सांगितलं रुक्मिणी, आपल्याला देहांत प्रायश्चित्त स्वीकारले आपण आणि आपल्याला निघावं लागेल. लक्षात ठेवा, काय वाटलं असेल महाराज त्या आईच्या अंतःकरणाला. निवृत्तीनाथ महाराजांचं वय 10 वर्षाचं आहे. 8 वर्षाची माऊली आहेत, 6 वर्षाचे सोपान काका आहेत आणि 4 वर्षाची चिमुकली मुक्ताई आहे. आणि बाहेर नवरा उभाईन सांगितलं की आपल्याला देहांत प्रायश्चित्तच घ्यायचंय. चल म्हटले रुक्मिणी, उशीर होतोय. काय वैराग्य असेल महाराज विठ्ठलपंतांचं. माऊली सामान्य नाहीत महाराज. कोण आहेत विठ्ठलपंत? देहांत प्रायश्चित्त सांगितल्याबरोबर सांगितलं उद्याचा सूर्य मी पाहणार नाही, फक्त माझ्या मुलांची व्यवस्था बघा, माझ्या मुलांना सांभाळा. आणि निघालेत. विठ्ठलपंत रुक्मिणीला सांगतात चल रुक्मिणी. निवृत्तीनाथ महाराजांनी बघितलं आणि विचारलं आई काय झालं, काय चर्चा चालली तुमच्या दोघांची बऱ्याच वेळची, मला काही कळेना. रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला आणि सांगितलं निवृत्ती, तू लहान आहेस, पण तरी सुद्धा आता या 3ही लेकरांची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. आणि बाळा लक्षात ठेव, आता आम्हाला देहांत प्रायश्चित्त आम्ही स्वीकारलेलं आहे, इथून पुढे आता हे सगळं तुला सांभाळायचंय. निवृत्तीनाथ दादाला काय करावं सुचेना. जोपर्यंत सावली दिसते तोपर्यंत बघत राहिला आणि मायबाप पुढं पुढं सरकत गेले आणि दृष्टी आड झाले. रात्रभर निवृत्तीनाथ महाराज एकटे जागे होते. 3 भावंड झोपले होते. सकाळच्या वेळेला जाग आली आणि माऊली जवळ आले. दादा आई कुठे आहे? दादा बाबा कुठे आहेत? सोपान काका विचारतात दादा अरे आई कुठे, बाबा कुठे? चिमुकली 4 वर्षाची मुक्ताई आली. दादा अरे कुठे आहेत आपले आई बाबा? सगळीकडे शोधून झालं, आई बाबा कुठंच दिसत नाहीयेत. आणि त्यावेळेला माऊलींना सांगितलं निवृत्तीनाथ महाराजांनी, नाना मुक्ता, आता आपल्याला आई बाबा नाही राहिलेले. माय मेली बाप मेला, मज सांभाळी विठ्ठला, मज सांभाळी विठ्ठला, मज सांभाळी विठ्ठला. माय मेली बाप मेला, मज सांभाळी विठ्ठला, मज सांभाळी विठ्ठला, मज सांभाळी विठ्ठला. माय मेली बाप मेला, मज सांभाळी विठ्ठला. आता आपल्याला आईबाप नाही, आपल्याला आईबाप एकच आहेत आता इथून पुढे. विठ्ठल मायबाप चुलता, विठ्ठल बंधू भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. आणि काय अवस्था झाली असेल महाराज ते लेकरांची.
रुक्मिणी मातेची लाही लाही झाली अंतकरणाची. आणि एवढा मोठा त्याग खरं तर या लेकरांना करावा लागलेला आहे. आणि तरी सुद्धा आळंदीकरांनी दुर्लक्षितच ठेवलं. खूप त्रास सहन करावा लागला. पुढे पैठणला जाऊन आले. रेडा बोलवला वगैरे सगळा प्रकार आपल्याला माहिती. मला इतिहास फक्त एवढ्याच करता सांगायचा आहे का माऊलींना काय सहन करावं लागलं. आणि हे सगळं सहन करत करत माऊली आले. आणि जेव्हा आळंदीकरांच्या लक्षात आलं की माऊलींनी फार मोठी क्रांती केली आहे, माऊली निवृत्तीनाथ महाराज सोपन काका मुक्त हे काही सामान्य नाही आहेत, साक्षात महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, हे सगळं आळंदीकरांना कळालं. पण महाराज वेळ निघून गेली होती आणि नामदेव महाराजांसोबत तीर्थयात्रा करून आले. आणि पांडुरंगाच्या समोर ज्ञानोबराय बसलेले होते, सगळी संत सभा बसलेली होती. आणि कार्तिक मास सुरू आहे आणि शुद्ध एकादशीच्या दिवशी भगवंताच्या समोर माऊलींनी सांगितलं, देवा ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तुझी होशी, परी समाधी हे तुझं पाशी घेईन मी. देवा देवा मला असं वाटतंय आता मला समाधीला बसलं पाहिजे, माझं सगळं काम संपलेलं आहे. जे काही ग्रंथ करायचे होते, जी संपत्ती जगाला द्यायची होती, ते सगळं देऊन झालंय. आता मला समाधीला बसायचंय. हे ऐकून संतजनी जय जयकार केला ध्वनी. सगळ्यांनी जय जयकार केला. पण नामा उभा असे सन्मुख, ऐकता थोर खेद दुःख. नामदेव महाराजांना फार दुःख झालं. महाराज, ज्या माऊलींसोबत मी तीर्थयात्रा केली, आज माझे माऊली जर समाधीला बसले तर एवढा मोठा संत पुन्हा या विश्वाला पृथ्वी तलाला बघायला भेटणार नाही. भगवंतासोबत नामदेव महाराज भांडण करतात. कैसा होऊ तुझा दास, कैसी पाहू तुझी वास, ज्ञाना कारणे कासावीस, जीव माझा हो तसे. भांडण करतात महाराज नामदेव महाराज देवासोबत. आणि तेव्हा नामदेव महाराजांना समजवण्याचं काम पांडुरंग परमात्मा करतात. रुक्मिणी मातेने सगळी अवस्था बघितली. मला सगळा समाधी प्रसंग सांगायचा नाही, फक्त नामदेव महाराजांना देव आपलं आवडीने कौतुक माऊलींचं का करतात तेवढं सांगायचंय. बाकी समाधी प्रसंग आपण उद्या ऐकणारच आहात. नामा, अरे तुमच्यासारखी संत मंडळी इथे येतात, असं काहीतरी भक्तीचं प्रांत धुवून काढतात की साक्षात मी देव जरी असलो तरी मला रडायला लावतात. तुम्ही लोक काही सामान्य आहात. आज माझा हात ज्ञाना समाधीला बसणार आहे. काय माझ्या माऊलींचं वर्णन करावं नामा. देव म्हणे ज्ञानेश्वरा, चंद्र तारा जवदिन करा, तव तुझी समाधी राहे स्थिरा. असा भगवंताने आशीर्वाद दिला. माऊली, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत तुमची समाधी आहे. काय समाधीचं भाग्य महाराज. अशी समाधी आहे माऊलींची का चंद्र आणि सूर्य असेपर्यंत ती टिकणार आहे. सगळं जग उलथ पालत होईल पण माझ्या माऊलींच्या समाधीला धक्का लागणार नाही, कारण तो देवाने दिलेला मान आहे. कृष्ण पक्षी व्रत हरिदिनी पूर्ण, मागितला मान ज्ञानदेवे. ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासी, व्रत एकादशी स्वामीकडे, पांडुरंगाने प्रसन्नपणे दिधले देणे या ज्ञाना. आणि अशा या माझ्या आळंदीला असा मान दिला महाराज पांडुरंगाने. आपण या पृथ्वी तलावरचं वैकुंठ म्हणजे पंढरपूर समजतो ना, आणि त्या पंढरपूर पेक्षा आळंदी मोठी आहे. भूवैकुंठ पंढरपूर, त्याहुनी थोर महिमाया, असं या अलंकापुराचं महात्म्य आहे. आणि हा सगळा प्रसंग चालत असताना रुक्मिणी मातेने विचारलेली शंका आहे, देवा सगळे लोक रडतात, रडू द्या, तुम्ही का रडतात ते सांगा. तुम्ही का रडतात ते सांगा. तेव्हा भगवंत रुक्मिणी मातेला सांगतात, रुक्मिणी, देवो म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी, जान त्रैलोक्यासी. रुक्मिणी, या जगात अनेक योगी लोक होऊन गेले, अनेक चमत्कार करून त्यांनी स्वतःची पोटपूजा करून घेतली. पण या पृथ्वी तलावरचे माऊली म्हणजे पहिले संत आहेत की ज्यांनी केवळ जगत हिता करता काम केलंय. नामा म्हणे यांनी तारिले पतीत, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे. आणि म्हणून जो कुणी माझ्या या आळंदीत येईल आणि माझ्या आळंदीतल्या माऊलींच्या समाधीला पाहण्यासाठी जाईल, धन्य धन्य धरातळी, जो याते दृष्टी न्याहाळी, तो वाहात येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो याची करील यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा,
सकळ ही कुळे पवित्रा याचे निदर्शने होती. माझ्या माऊलींच्या समाधीला पाहण्याकरता दरवर्षी तीर्थयात्रेला जो येईल त्याच्यासारखा भाग्यवान तो असेल. हे सगळं वर्णन ऐकताना काय रुक्मिणी मातेची अवस्था दशा झाली नामदेव महाराजांनी पुराव्यासही स्पष्ट केलंय. ऐसे सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. आणि असे माझे ज्ञानोबराय या पृथ्वी तलावर आले का साक्षात त्या माऊलींना जन्माला घालणारी आई किती भाग्यवान असेल. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. आणि म्हणून नामा काय सांगावं तुला माझ्या माऊलींच्या समाधीचा वैभव ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी. आणि हे सगळं कथन नामदेव महाराजांच्या समोर माऊली करतात. नामदेव महाराज अगदी कान उंच करून ऐकतात. आणि म्हणून माऊलींबद्दल आपल्याला फार ऐकायला आनंद वाटतो. माऊली एकच संत आहेत असे महाराज. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा अनेक ठिकाणी नाचला. पांडुरंग परमात्मा अनेक ठिकाणी आपल्याला हसलेला दिसेल, अनेक ठिकाणी खेळलेला दिसेल, पण पांडुरंगाला रडायला लावणारे ठिकाण म्हणजे आळंदीतली माऊलींची समाधी. विठ्ठल ओसंडोनी निवृत्ती अलिंगो लागला. जेव्हा निवृत्तीनाथ महाराज रडतात, जेव्हा नामदेव महाराज रडतात, सगळे रडत असताना देव सगळ्यांना वाढण्याचं काम करत होता. सोवळ्याने हरी वाढी तो सकळा मनीचा कळवळा कोण जाणे मनीचा कळवळा कोण जाणे. देवाच्या मनात काय चाललं होतं काय सांगू महाराज. सगळ्यांना सावरण्याचं काम देवाचं, पण देवाला कुणी सावरायचं ना, देवाला कुणी सावरायचं. आणि अशी अवस्था देवाची झाली. नामदेव महाराज आनंदाने ऐकतात. म्हणून माझ्या ह्या माऊलींचं वैभव आहे. एवढंच नाही नामा, अरे जर माझ्या माऊलींच्या समाधीला जर कुणी नमस्कार करून गेला, दरुषणे नासे व्याधी पिढा ऐसा सवंगडा ज्ञानदेव. माझ्या माऊलींच्या समाधी दर्शनाने तुमच्यातले सगळ्या व्याधी पिढा सुद्धा बऱ्या होतात. व्याधी पिढा सुद्धा बऱ्या होतात. भलतिया भावे शरण जाता भीती पाडी तसे तुटी जन्मव्याधी. आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप, सगळ्या तापातून मुक्त व्हायचं असेल तर माऊलींच्या समाधीला पाहण्याकरता या. त्रिविध तापाची झाली बोळवण देखील चरण वैष्णवांचे. आणि माऊली म्हणजे महावैष्णव, म्हणून माऊलींच्या समाधीला पाहण्याकरता या. मला आनंद वाटला. खरं म्हणजे भाई महाराज किती आजारी आहेत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, पण माऊलींची समाधीच अशी आहे महाराज. तुम्ही कसेही असा, कोणत्याही शारीरिक अवस्थेत असा, कोणत्याही मानसिक अवस्थेत असा, पण माऊलींची वारी जवळ आली का जो खानदानी वारकरी महाराज तो थांबू शकत नाही. आणि म्हणून शरीराला जरी व्याधी असतील, पीडा असतील, तरी सुद्धा तो आळंदीत आलाच पाहिजे. आणि म्हणून आज इथं बसले आपण सगळेजण महाराज. कोणाचे प्रापंचिक कितीतरी समस्या असतील, कोणाच्या आर्थिक समस्या असतील, कोणाच्या शारीरिक समस्या असतील, सगळं सोडून तुम्ही आळंदीत आलात का? तुम्हाला माहिती आहे जगाचं सर्वोच्च सुख फक्त आळंदीत आहे. आणि आळंदीत आपण जाऊ नवल काय. संसारात थकलेल्या, भागलेल्या, शिनलेल्या लोकांना विश्रांती पाहिजे असेल तर आळंदीशिवाय पर्याय नाही महाराज. आपण विश्रांतीला येतो नाही, देव सुद्धा विश्रांतीला आलाय. विश्रांतीचे स्थान संतांचे माहे ते या भूमीवर अलंकापुरी. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. आणि अशी ही माझ्या आळंदीची व्यवस्था माऊलींनी जगत कल्याणाकरता केली. त्या माझ्या माऊलींनी आळंदीमध्ये येऊन जगत हिता करता सगळा विचार केला. आणि असे माझे कोवळ्या वयातले 22व्या वर्षीची ज्ञानोबा समाधीस्थ बसलेत. त्या माझ्या माऊलींच्या समाधीचं वैभव पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांना सांगतात. आणि एवढंच नाही तर माझे माऊली साक्षात आपल्या परमार्थाचं, आपल्या भक्तीचं मोजमाप करण्याकरता बसलेले आहेत. आणि इथं ते नांदतात. एका जनार्दनी मापारी, एका जनार्दनी मापारी, एका
नांद तसे आ, आ, नांद तसे आ, अलंकापुरी जबाबदारी आहे. कारण काय दिवस आहे महाराज, माऊलींचा समाधीचा दिवस म्हणजे सांगू का तुम्हाला, 365 दिवसातला सोनेरी अक्षरात लिहून ठेवावा इतका तो चांगला दिवस आहे. इतका चांगला दिवस, धन्य दिवस झाला हा आजी सोनियाचा भला, इतका सुंदर दिवस आहे.
आणि म्हणून इतका सोन्यासारखा दिवस न पाहता आपण कसं काय जावं महाराज? आपलं भाग्य आहे का एवढा सोन्यासारखा दिवस पाहण्याकरता आपल्याला देवाने शिल्लक ठेवलंय. हा सोहळा आपण बघितलाय. आपण अजून भौतिक सोहळ्यातच आहेत, अजून त्या दिव्य सोहळ्याची प्रचिती आपल्याला नाहीये. इथं काही सामान्य लोक आलीत का महाराज? इंद्र, चंद्र, महेंद्र, गंधर्व, योगी, जपी, तपी, संन्यासी, आक्रूर, उद्धव, पुंडलिक राय एवढे सगळे आलेत महाराज माऊलींच्या संजीवन समाधीला. आपल्याला अजून ते नाही पाहता आलं, पण हळूहळू पाहता येईल. माऊलींची कृपा नक्की होईल आपल्यावर. पण तोपर्यंत आपण हा सगळा सोहळा करत राहावा. सुंदर असा हा दिंडी सोहळा चाललेला आहे. आपण सर्वजण कार्यकर्ते असतील या दिंडी सोहळ्याला मेहनत घेणारे सगळ्यांचे खरं तर आभार आहेत. कारण दिंडी चालवणं म्हणजे काय सोपं नाही महाराज. दिंडी म्हणजे सोपं काम नाही आहे. एवढ्या सगळ्या लोकांना सांभाळा. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, प्रत्येकाचे मतभेद असतात. ते सगळं बाजूला करून जे दिंडी चालवतात त्यांनाच माहिती महाराज. मी पण दिंडी चालतो, मला पण सगळे अनुभव आहेत. ते फार कठीण काम राहतं. पण आपल्याला सगळ्यांना मी विनंती करतो का दिंडी ही आपल्या सगळ्यांची व्यवस्था आहे. आणि म्हणून आपण अवस्थेसाठी आलेलो आहोत. आपण माऊलींचा आशीर्वाद घेण्याकरता आलेलो आहेत. महाराज मंडळींनी फार चांगले प्रयत्न करून आपली ही सगळी व्यवस्था केली. ही धर्मशाळा उभं केली. आणि किती निवांत आहेत महाराज तुम्ही. तुम्हाला कुठलाच विक्षेप नाही. आळंदीत राहताना आता कीर्तन करावं असं सुद्धा वाटत नाही. नाही भाई महाराज, आळंदीत कीर्तन करता येत नाही. मी भाई महाराजांचा मला फोन आला. म्हणले महाराज अशा अशा अडचणी तुम्ही येऊ शकता का? मी म्हणलं तुमचा फोन आल्यावर का नाही येणार? आणि सकाम सेवेला येतो म्हणल्यावर निष्काम सेवेला का नाही येणार? आणि ही तर आळंदीतली माझ्या माऊलींची सेवा आहे. त्यामुळे या निमित्ताने मला येण्याचा योग आला. तुम्ही जेव्हा हाक माराल बरं का माऊली महाराज, तुम्ही हाक मारा, मी कधी यायला तयार आहे. कारण माऊलींची सेवा म्हटलं की माझं असं ऊर भरतं महाराज. मी वर्षभरात ना माऊलीं एरवी मी तर असं म्हणतो वर्षभर जी डायरी काळी होती ना आपली लिहून लिहून, ती फक्त माऊलींच्या सेवा किती केल्या याच्यावर होते. म्हणून माऊलींची सेवा करायला मला फार आवडते. आणि म्हणून आपण खूप प्रेमाने मंडळी या ठिकाणी जमलेला आहात. सगळ्यांना या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो. माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आपण आपल्या डोळ्याने उद्या पाहणार आहात. या सुंदर क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आमची सर्व टाळकरी मंडळी गाते, श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दृष्टीते, सोम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण.